माझं नाव पारवी प्रवीण धानवीस. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ध्यानाच्या ज्योती. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ध्यानाच्या ज्योती. नंतरच अमरा सावित्री. सर्वप्रथम समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ, भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना माझा अभिवादन. तसेच उपस्थित असलेले मान्यवर, माझे मित्र मैत्रिणी, त्यांना सुद्धा माझा क्रांतीपूर्ण जय भीम. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज सगळ्यात शिलेदार. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले यांचा विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुलांना लिहायला वाचायला शिकवले. त्यानंतर सावित्रीबाई फुलांनी बुधवार पेठेला मुलींची पहिली शाळा काढली. पण त्यावेळेस मुलींची अवस्था अत्यंत खराब होती. त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नाही होती. हीच पद्धत मोडण्यासाठी सावित्रीबाई फुलांनी बुधवार पेठेला पहिली शाळा काढली. मुलींना शिक्षण घेता म्हणून. पण त्यावेळेस सावित्रीबाई फुलांना शाळा सुरू करताना अनेक अडचणी आल्या. गावातील काही लोकांनी मुलगीला शिकवणे पाप आहे, मुलगी म्हणजे फक्त चूल आणि मूल, अशी त्यांची विचारधारा होती. जेव्हा ते शाळेत जात असत तेव्हा स्त्री शिक्षणाच्या विरोधी त्यांना चिखल, दगड, माती, कोटे, शेण फेकून मारत असे. अपमान आणि विरोध सहन करून सावित्रीबाईंनी हार मानली नाही आणि मागे सुद्धा हटल्या नाही. आणि त्यांनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. म्हणूनच आज आपण टाटमारीने शिक्षण घेऊ शकतो. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी टीचर, कोणी वकील बनले आहेत आणि मोठमोठ्या पदावर काम करत आहे. समाजाला जिने दिले ज्ञानाची सावली, ज्ञानाची क्रांती ज्योती सावित्री मावली. अशा या माऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम. जय भीम.